हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये हर्षवर्धन जहागीरदार, ऊर्जा शिंदे जहागीरदारचा वकील म्हणून कोर्टात उभा राहिला आणि मग हर्षवर्धनने आपला असा झंझावात दाखवला जो पाहून सगळं कोर्ट थक्क होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलं. ऊर्जाला सुद्धा क्षणभर असं वाटलं, जर हे सगळं मी माझ्या बाबतीत बोलले असते तर कदाचित आज मला हर्षवर्धनची गरजच पडली नसती, मी केव्हा सुटले असते. मग हर्षवर्धनने असा काय आपल्या बाजूने युक्तिवाद सादर केला, हर्षवर्धनने असं काय सांगितलं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन ऊर्जासमोर आपला हात नेतो आणि ऊर्जाला म्हणतो, मला तुझ्याकडून वचन हवंय की तू तुझा शब्द नक्की पाळशील. आणि मग ऊर्जा हर्षवर्धनच्या हातावर हात ठेवते आणि त्याला वचन देते, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, मी तुमची प्रत्येक अट नक्की पूर्ण करेल, फक्त मला इथून सोडवा, मी तुम्हाला वचन देते. हर्षवर्धन म्हणतो, तू उद्या घरी येशील. असं म्हणून हर्षवर्धन एकदम स्वॅगमध्ये स्टाईलमध्ये तेथून बाहेर पडतो आणि मग ऊर्जासुद्धा आपले डोळे पुसते आणि म्हणते, हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही फसलात. तेवढ्यात हर्षवर्धन बाहेर जाणार तर शौर्य ऊर्जासाठी खायला काहीतरी घेऊन येतो. हर्षवर्धन जातोय हे पाहून शौर्यला आश्चर्य वाटतं आणि शौर्य विचारतो, डॅड तुम्ही जाताय, काय झालं, काय म्हणाली ऊर्जा? तर हर्षवर्धन म्हणतो, काय म्हणणार आहे ती, तिला मी आधीच सांगितलं होतं, एकतर मला तुझी केस लढू दे किंवा मी जे सांगितलं ते बोल, पण तिने माझं ऐकलं नाही. आणि मग आता स्वतःच्या पायावर धोंडा पडल्यावर तिला सगळी जाणीव झाली आहे, म्हणून आता मी तिची केस लढणार आहे, मी तिचा वकील म्हणून कोर्टात अपियर होणार आहे. हे ऐकून शौर्यला आश्चर्याचा धक्काच बसतो. शौर्य खूप खुश होतो. हर्षवर्धन म्हणतो, तुझी बायको आता जेलमधून सुटलीच म्हणून समज. शौर्य म्हणतो, डॅड थँक्यू, खूप खूप थँक्यू, खरंच तुम्ही देव आहात, देव. तर हर्षवर्धन म्हणतो, नाही शौर्य, मला देव नको बनूस, मी फक्त तुझा बाप आहे आणि आमच्यात कसलंही नातं असलं ना तरी ऊर्जा माझी सून आहे, तुझी बायको आहे आणि तू माझा लाडका मुलगा आहे, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय, एवढं लक्षात ठेव. शौर्य खूप खुश होतो. हर्षवर्धन म्हणतो, चल तयारी लाग, उद्याच तुझी बायको जेलमधून बाहेर सुटणार, घरी येणार. शौर्य आनंदाने हर्षवर्धनला मिठी मारतो आणि म्हणतो, डॅड खूप खूप थँक्यू, पण ऊर्जाला तर पोलीस कोठडी मिळाली ना, मग तिची सुटका कशी होणार? हर्षवर्धन शौर्यला सांगतो, अरे माझं नाव हर्षवर्धन जहागीरदार आहे, कायदा घोळून प्यायलो मी, कोठे कसं काय करायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे, त्यामुळे तू काळजी करू नको, उद्याच ऊर्जाला मी कोर्टात हजर करणार आणि उद्याच्या उद्या तिला जामीन मिळेल आणि उद्या ती आपल्या घरी येईल, तू फक्त तिच्या स्वागताची तयारी कर, बाकीचं सगळं माझ्यावर सोडून दे. शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, डॅड खरंच मला माहीत होतं तुमच्याशिवाय ऊर्जाला या प्रकरणातून कुणीच सोडू शकत नाही, ऊर्जाला सुद्धा हे कळलं ना, छान झालंय. हर्षवर्धन म्हणतो, जाऊ दे, कधी कधी माणसाला अक्कल उशिरा येते, पण आली ना ते महत्त्वाचं आहे. शौर्य पुन्हा एकदा हर्षवर्धनला मिठी मारतो. हर्षवर्धन खूप खुश होतो की आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय, सूनसुद्धा आयुष्यातून बाहेर जाणार आणि मुलगा तर देवच मानायला लागलाय, त्यामुळे तो अत्यंत खुश असतो. आणि इकडे ऊर्जा मात्र हर्षवर्धनला म्हणते, हर्षवर्धन जहागीरदार, ज्या क्षणी तुम्ही मला म्हणालात ना की तू या प्रकरणात निर्दोष आहे हे मला माहिती आहे, त्या क्षणीच मी माझा प्लॅन बनवला होता. तुमच्या पाया पडणं, तुमच्यासमोर हात जोडणं, दयेची भीक मागणं, तुमच्या सगळ्या अटी मान्य करणं, हा माझा फक्त एक डाव आहे. मी तुम्हाला दिलेलं वचनसुद्धा खोटं आहे. एकदा मला या तुरुंगातून बाहेर तर येऊ द्या, मी तुमची कोणतीही अट मान्य करणार नाही आणि मग तुमच्याकडून सत्य वधून घेणार. या सगळ्या प्रकरणात तुम्हीच मला गोवलंय हे सुद्धा मी सिद्ध करणार आणि या केसमध्ये खरा गुन्हेगार कोण आहे, विक्रांतचा खून कुणी केलाय हे सुद्धा मी जाणून राहणारच, असा ठाम निर्धार ऊर्जा करते. आता काही झालं तरी लढायचं, मागे हटायचं नाही, काहीतरी करून दाखवायचं, असं ऊर्जाने मनाशी ठाम ठरवलेलं असतं. ती खूप कॉन्फिडन्समध्ये असते. आणि मग संध्याकाळ होते. इकडे आमदार शिर्के हा डोक्याला हात लावून बसलेला असतो. तेवढ्यात अर्पिता तेथे येते आणि म्हणते, डॅड मी सोशल मीडियावर हे काय वाचतीये, हर्ष अंकल त्या ऊर्जा जहागीरदारची केस लढणारे,
तेवढ्यात पाटोळे तेथे येतो आणि म्हणतो, साहेब बाहेर सगळी मीडिया आली आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. तर आमदार शिर्के म्हणतो, पाटोळे हे सगळं काय चाललंय? ती ऊर्जा शिंदे तर स्वतःची केस स्वतःच लढत होती, मग आता हा हर्षवर्धन जहागीरदार तिची केस का लढतोय? या सून सासऱ्याचं काय चाललंय ना, काही कळायला मार्गच नाहीये. माझं तर डोकंच चालत नाहीये. आणि अर्पिता म्हणते, हो ना, हर्ष अंकल आणि ऊर्जाचं नातं काही ठीक नाहीये. मग हर्ष अंकल तिची केस का लढताय? तेव्हा पाटोळे म्हणतो, साहेब कदाचित त्यांना दुसऱ्याला कोणाला तरी अडकवायचं असेल. म्हणजे ऊर्जा शिंदे त्यांची दुश्मन आहे, पण हर्षवर्धन जहागीरदारांचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे. आणि पाटोळे काही बोलणार इतक्यात आमदार शिर्के त्याला गप्प बसवतो आणि म्हणतो, पाटोळे मीडियावाले बाहेर आलेत ना, जा त्यांना बोलून आणा. आज तर मी त्या हर्षवर्धन जहागीरदारला त्या सगळ्यांसमोर उघडाच करतो. असं म्हणून आमदार शिर्के हा पाटोळेला मीडियावाल्यांना बोलवायला सांगतो. पाटोळे मीडियावाल्यांना घेऊन येतो. 3-4 रिपोर्टर आणि एक कॅमेरामन असतो आणि मग हे सगळेजण आमदार शिर्केवर प्रश्नांची सरबत्ती सुरू करतात. आमदार शिर्के, हर्षवर्धन जहागीरदार ऊर्जा शिंदे जहागीरदार यांची केस लढणार आहे, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? दुसरी पत्रकार विचारते, आमदार शिर्के तुम्हाला काय वाटतं, विक्रांत शिर्के आणि ऊर्जा जहागीरदार यांच्यातील वैमनस्याचा फायदा घेऊन दुसऱ्याच कुणीतरी विक्रांत शिर्केचा खून केलाय का? आमदार शिर्के बोला, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आमदार शिर्के म्हणतो, सांगतो सगळं काही सांगतो. कालपर्यंत ऊर्जा शिंदे स्वतःची केस स्वतः लढत होती, तिला कोर्टातून जामीन नाही मिळाला, मग आता तिचा सासरा हर्षवर्धन जहागीरदार ही केस लढतोय. यावरून तर असंच दिसून येतंय की हा सगळा त्या सून आणि सासऱ्याचा प्लॅन आहे. ते दोघे मिळूनच हे सगळं कटकारस्थान करताय. एक रिपोर्टर विचारते, साहेब तुम्हाला काय म्हणायचंय, विक्रांत शिर्केचा खून हर्षवर्धन जहागीरदारांनी केलाय का, किंवा ते या कटात सहभागी आहेत का? आमदार शिर्के सांगतो, मला याबद्दल काहीच माहीत नाही. जे सत्य आहे ते कोर्टात समोर येईलच. परंतु मला एवढं सांगायचंय की नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय, पण मी सुद्धा त्यांना सोडणार नाहीये. मी स्वतः जातीने या कोर्टात हजर राहणार, प्रत्येक तारखेला जाणार, प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्ष तपासून पाहणार. कारण शेवटी नुकसान कोणाचं झालंय? माझ्या मुलाचं झालंय. माझा मुलगा त्याच्या जीवाला मुकलाय. हा देश एका उमद्या नेतृत्वाला, एका उमद्या तरुण नेत्याला मुकलाय. त्यामुळे मी या केसमध्ये लक्ष घालणारच. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऊर्जा जहागीरदार आणि माझा मुलगा विक्रांत शिर्केमधलं नातं कसं होतं, आणि ऊर्जा शिंदेनेच हा खून केलाय अशी मला 100% खात्री आहे. परंतु हर्षवर्धन जहागीरदार आणि ऊर्जा शिंदेचं नातं कसं आहे हे सुद्धा आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. तरीसुद्धा हर्षवर्धन जहागीरदार त्या ऊर्जा शिंदेची केस लढताय, याचा अर्थ नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय आणि मला तेच शोधून काढायचं आहे. पत्रकार म्हणतात, सर आम्हाला अजून प्रश्न विचारायचे आहेत. परंतु आमदार शिर्के पाटोळेला त्यांना जायला सांगतो. पाटोळे या सगळ्या पत्रकारांना बाहेर घेऊन जातो. आमदार शिर्के आपला पुढचा प्लॅन बनवतो आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हर्षवर्धनच्या घरी हर्षवर्धन, दिव्या, तीर्था हॉलमध्ये असतात आणि तेवढ्यात शौर्य हा रूममधून बाहेर येतो. तीर्था शौर्यला विचारते, दादा आज माझी तीर्था वहिनी घरी येईल ना नक्की? तर हर्षवर्धन म्हणतो, तीर्था तुझ्या ऊर्जा वहिनीची केस कोण लढतंय? हर्षवर्धन जहागीरदार. आणि जर हर्षवर्धन जहागीरदार कोणाची केस लढत असेल तर तो व्यक्ती निर्दोष सुटणारच, ही गॅरंटी असते. त्यामुळे तू काळजी करू नको, तुझी ऊर्जा वहिनी आज घरी नक्की परत येईल. हे ऐकून दिव्याचा चेहरा पडतो, परंतु तीर्था मात्र खुश होते आणि देवाला हात जोडून म्हणते, देवा डॅडचा हा कॉन्फिडन्स खरा ठरू दे आणि माझी ऊर्जा वहिनी आज सुखरूप घरी येऊ दे. शौर्य म्हणतो, तीर्था तू काळजी करू नको, तुझ्या ऊर्जा वहिनीने काही चूक केलेली नाहीये, तिची बाजू खऱ्याची आहे आणि सत्य नेहमी जिंकतं. ऊर्जा आज नक्की घरी परत येईल. तेवढ्यात हर्षवर्धन कोर्टात जायला उठतो तर कुमुदिनी आजी आणि आदित्य तेथे येतात आणि आजी म्हणते, मी सुद्धा कोर्टात येणार आहे. आदित्य सांगतो, मी सुद्धा येणार आहे. शौर्य म्हणतो, अरे वा, ऊर्जाला खूप छान वाटेल. परंतु हर्षवर्धन विचारतो, आईसाहेब तुम्ही कोर्टात येणार आहात का? तर आईसाहेब सांगता, हो, कारण मला पाहायचंय की तू ऊर्जाला सोडवण्यासाठी काय युक्तिवाद करणार आहे. आदित्य म्हणतो, हो डॅड, मला सुद्धा पाहायचंय की एवढ्या कॉम्प्लिकेटेड केसमधून तुम्ही ऊर्जाला कसं सोडवताय. हर्षवर्धन त्याचा चष्मा काढून ठेवतो आणि विचार करतो, जर आईसाहेब तेथे आल्या आणि त्यांनी माझा युक्तिवाद ऐकला तर
त्यांना सगळे लूप होल्स समजतील, कारण मला आईसाहेब जेवढं ओळखतात ना तेवढं दुसरं कुणीही ओळखत नाही. आणि मग त्यांना कदाचित माझ्यावर संशय येऊ शकतो की ऊर्जाला या प्रकरणात अडकवणारा मीच आहे. काहीतरी करायला हवं जेणेकरून आईसाहेब या कोर्टात येणार नाही, असा विचार हर्षवर्धन करत असतो. आणि तेवढ्यात आजी विचारते, विजया कोठे आहे? सकाळपासून दिसली नाहीये. दिव्या म्हणते, आई कदाचित रूममध्ये असतील, मी त्यांना बोलून आणते. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणतो, थांब दिव्या, तिला बोलवण्याची गरज नाहीये. आणि आईसाहेब, आदित्य तुम्ही कोर्टात येऊ नका. आणि हे दोघे काही बोलणार. तेवढ्यात विजया ही जिन्यावरून खाली उतरते. विजया भलतीच चिडलेली असते. हर्षवर्धन, शौर्य कोर्टात जायला निघतात तर विजया या दोघांचा रस्ता अडवते आणि हर्षवर्धनला ठणकावून सांगते, कुणीही या घरातून बाहेर जाणार नाहीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की विजया हे काय बोलतीये. आणि हर्षवर्धन म्हणतो, विजया हा काय वेडेपणा आहे? आज ऊर्जाची कोर्टात हिअरिंग आहे, आम्हाला जायचंय, रस्ता सोड, जाऊ दे आम्हाला. विजया म्हणते, तुम्ही काही म्हटलात ना तरी आज या घरातून कुणीही बाहेर जाणार नाहीये. हर्षवर्धन खूप चिडतो. शौर्य म्हणतो, अगं मॉम, पण आज ऊर्जाची कोर्टात. तेवढ्यात विजया चिडून म्हणते, तू गप्प बस, बायकोचा बैल झालायस, नुसतं ऊर्जा 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 तेवढा जाप करत राहतोस. शौर्यला खूप वाईट वाटतं, तो गप्प बसतो. आणि दिव्या हसू लागते. विजया हर्षवर्धनला ठणकावून सांगते, तुम्ही ऊर्जा शिंदेची केस लढायची नाहीये. तुम्हाला काहीच वाटत नाही का? त्या ऊर्जाने आपल्या घराची एवढी मोठी बदनामी केली, तिच्यामुळे कोठे आपल्याला तोंड दाखवायला जागी राहिली नाही. ती खुनी मुलगी आहे आणि तुम्ही तिची केस लढताय. आदित्य चिडून म्हणतो, मॉम, तू तिला आधीच खुनी ठरवून तयार झाली, अजून तर ट्रायल सुद्धा सुरू झालेली नाहीये आणि तू तिला खुनी का म्हणतीयेस? विजया म्हणते, आदित्य गप्प बस, मी तुझ्याशी नाही तुझ्या डॅडशी बोलतीये. तर हर्षवर्धन म्हणतो, विजया मला उशीर होतोय, जाऊ दे. विजया म्हणते, तुम्हाला त्या ऊर्जाचा एवढा पुळका कधीपासून आलाय? तुम्ही तिची केस का लढताय? तिचा विचार करून मग माझा विचार कोण करणार? माझा विचार सुद्धा या घरात व्हायलाच हवा. तुम्ही कोर्टात जायचं नाहीये. हर्षवर्धन खूप चिडतो आणि ओरडून म्हणतो, बस झालं. विजया, एवढ्या वर्षांपासून तू माझ्याबरोबर संसार करतीये, तुला अजून कळलेलं नाहीये का की हा हर्षवर्धन जहागीरदार एकदा निर्णय घेतो तर मग त्याचा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. मी ठरवलंय ना की मी ऊर्जाची केस लढणार तर लढणार. तू मला नाही अडू शकत. हर्षवर्धनचा रुद्रावतार पाहून शौर्य, आदित्य, तीर्था, आईसाहेब, विजया सुद्धा घाबरते. आणि विजया म्हणते, ठीक आहे, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ना तो निर्णय तुम्ही घ्या. ऊर्जाची केस लढायची लढा, पण आता मी सुद्धा तेच करणार आणि कुणीही माझ्या मागे यायचं नाहीये. हे ऐकून सगळे खूप घाबरतात. तीर्था म्हणते, मॉम, हे काय बोलतेस तू? कुणीही तुझ्या मागे यायचं नाही म्हणजे? तर विजया म्हणते, तेच बोलते जे तुम्ही ऐकलंय, कुणीही माझ्या मागे यायचं नाही. आता मी माझा माझा निर्णय स्वतः घेणार. असं म्हणून विजया रागारागाने तिच्या रूममध्ये जायला निघते. आजी, आदित्य, तीर्था, दिव्या सगळे तिच्या मागे मागे जातात. शौर्य सुद्धा जाऊ लागतो. तर हर्षवर्धन त्याला थांबवतो आणि म्हणतो, शौर्य थांब, तुझी आई जीवाचं काही बरं वाईट करून घेणार नाही आणि तिला सांभाळायला ते चौघे आहेत, ते मॅनेज करतील. तुला तुझ्या बायकोला सोडवायचंय ना, चल माझ्याबरोबर. शौर्यला आईपेक्षा बायकोची काळजी जास्त आहे आणि शौर्य हा हर्षवर्धनच्या मागे मागे निघून जातो आणि हे दोघे कोर्टात जातात. इकडे विजया रागारागाने येते आणि रूमचा दरवाजा लावून घेते. तिच्या मागे मागे आदित्य, त्यानंतर आजी, मग तीर्था, दिव्या सगळे येतात. आणि आदित्य, आजी, तीर्था दार वाजू लागतात. आई दार उघड, विजया दार उघड. परंतु विजया काही बोलतही नाही, दार उघडतही नाही. आणि आजी म्हणते, विजया तुला रागवण्याचा पूर्ण हक्क आहे, पण असा रूमचा दरवाजा वगैरे लावून घेणं हे खूप चुकीचं आहे. अगं आम्हाला सगळ्यांना भीती वाटतेय, प्लीज असं करू नको, दार उघड, आपण बोलूया, शांतपणे बोलूया. परंतु विजया उत्तर देतच नाही. मग आदित्य चक्क धक्का मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला सुद्धा दरवाजा तोडता येत नाही. आणि मग तीर्था रडू लागते, मॉम प्लीज दार उघड, मॉम प्लीज दार उघड. परंतु ही मॉम काही ऐकायला तयार नसते. आणि मग विजया चिडून म्हणते, आईसाहेब, आदित्य, तीर्था तुम्ही सगळे इथून जा. मी कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीये, माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेणार नाहीये, पण मला विरोध करायचा आहे आणि आज मी ते करणार आहे जे मी माझ्या आयुष्यात कधीही केलेलं नाहीये. हे ऐकून
बाहेर उभ्या असल्यानं सगळ्यांना आश्चर्यच वाटतं आणि विजया त्यांना सांगते, आजपर्यंत माझ्या नवऱ्याने कोणतीही केस लढली तरी मी देवाकडे हीच प्रार्थना केली की माझा नवरा जिंकू दे, परंतु आज मी पहिल्यांदा देवाकडे अशी प्रार्थना करणार आहे की माझा नवरा हरू दे, त्या ऊर्जा शिंदेला जामीन मिळायला नको आणि जोपर्यंत माझी ही प्रार्थना पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या खोलीतून बाहेर येणार नाही. तेव्हा कुठे बाहेरच्या सगळ्यांना बरं वाटतं की ही काही जीवाचं बरं वाईट करून घेणार नाही आणि आदित्य आणि तीर्था शेवटी तिची मुलं आहेत, त्यांना काळजी वाटत असते. हे दोघे म्हणतात, आई तुला काय करायचं ते कर, पण आधी दार उघड, असं दार लावून आतमध्ये बसू नकोस. परंतु विजया ही विजयाच आहे, विजया काही कोणाचं ऐकत नाही, दार उघडत नाही आणि आदित्य तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, आई असा वेडेपणा काय करतीये, दार उघड, परंतु ती काय ऐकत नाही आणि आजी मुलांना शांत राहायला सांगते. इकडे कोर्टामध्ये कीर्तिकर वकील विशाल कीर्तिकर कोर्टात येतो. त्याच्या मागे मागे हर्षवर्धन सुद्धा येतो. हर्षवर्धनला पाहून कीर्तिकर म्हणतो, अरे वा, अलभ्य लाभ, आज डायरेक्ट हर्षवर्धन जहागीरदार या कोर्टात. शेवटी स्वतःच्या सुनेला वाचवायला सासरे बुवांना मैदानात उतरावं लागलंच. तर हर्षवर्धन कॉन्फिडन्समध्ये म्हणतो, ॲडव्होकेट कीर्तिकर चुकीचं बोलताय तुम्ही, आज एक सासरा सुनेला वाचवायला नाही तर ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार आपल्या आशिलाला वाचवायला या कोर्टात उभा आहे. कीर्तिकर त्याला ऑल द बेस्ट म्हणतो आणि तेवढ्यात आमदार शिर्के कोर्टामध्ये येतो आणि नेत्यांच्या स्टाईलने सगळ्यांना नमस्कार करतो. नमस्कार घ्यायला कोणी नसतं ना, उगाचच नमस्कार करतो आणि जागेवर बसतो. तेवढ्यात पोलीस हे ऊर्जाला घेऊन कोर्टात पोहोचतात. ऊर्जा शौर्यकडे पाहते, मग ती तेथे कटघऱ्यामध्ये येऊन उभी राहते पिंजऱ्यात आणि हर्षवर्धनकडे पाहते. हर्षवर्धनकडे पाहताच तिला आठवतं की काल हर्षवर्धन तुरुंगात काय काय म्हणाला होता, तू जर स्वतःची केस लढलीस तर तुला फाशी किंवा जन्मठेप होईल आणि जर मी तुझी केस लढलो तर तू निर्दोष सुटशील, पण त्यासाठी तुला माझ्या 3 अटी मान्य कराव्या लागतील. हे सगळं ऊर्जाला आठवतं आणि तेवढ्यात जज साहेब येतात. सगळे उभे राहून त्यांना अभिवादन करतात. जज साहेब खुर्चीवर बसतात आणि मग हर्षवर्धनला विचारतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, कालच आपण या केसचा निकाल दिला होता. ऊर्जा शिंदे यांचा जामीन नकारून त्यांना पोलीस कस्टडी सुनावली होती आणि आज लगेच तुम्ही पुन्हा एकदा विनंती केली आहे सुनावणी घेण्याची. काही नवीन ग्राउंड मिळालंय का, काही नवीन पुरावे साक्ष सापडले आहेत का? आणि सगळेजण विचार करतात की आता हर्षवर्धन काय नवीन सादर करणार आहे. तेवढ्यात हर्षवर्धनचा असिस्टंट भजन जज साहेबांकडे एक पेपर सबमिट करतो. ऊर्जाला सुद्धा पाहायचं असतं की आज हर्षवर्धन काय आपल्या विरुद्ध आपल्या बाजूने युक्तिवाद करणार आहे, ज्यामुळे आपल्याला जामीन मिळेल आणि आपण या केसमधून सुखरूप सुटूया. हर्षवर्धन हा जागेवर उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब, काल माझी अशील ऊर्जा शिंदे जहागीरदार यांना कोर्टाने जामीन नाकारला, परंतु या केसमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोर्टासमोर आलेल्याच नाही आहेत आणि त्याच मी कोर्टासमोर आणू इच्छितो. आणि ऊर्जा हर्षवर्धनकडे पाहतच राहते की आता हर्षवर्धन काय करणार. आमदार शिर्के, कीर्तिकर या सगळ्यांचं हर्षवर्धनवर लक्ष असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. हर्षवर्धन माणूस कसाही असला पण वकील खूप भारी आहे. कोर्टात जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याचं जी ॲक्टिंग आहे ते सगळं पाहण्यासारखं असतं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धन ऊर्जाच्या बाजूने आपला युक्तिवाद सुरू करेल आणि त्याचा जो आवेश असणार तो जगावेगळा असेल. हर्षवर्धन हा जज साहेबांना सांगेल, जज साहेब, कालच माझ्या आशिलाने कबुली दिली आहे की तिने विक्रांत शिर्केवर गोळी चालवली, परंतु ही गोळी विक्रांतला लागली नाही. मग बॅलिस्टिक रिपोर्ट आल्याशिवाय माझ्या आशिलाला कसं काय तुम्ही पोलीस कोठडी सुनावू शकता? बॅलिस्टिक रिपोर्ट आल्यावरच कळेल की ऊर्जाने चालवलेली गोळी विक्रांतला लागली होती की नाही. तोपर्यंत तिला जामीन नाकारणं आणि तुरुंगात ठेवणं हे चुकीचं आहे, कारण माझी अशील ऊर्जा शिंदे जहागीरदार ही काय रस्त्यावरची एखादी गुंड नाही आहे किंवा तिचं कोणतं पोलीस रेकॉर्ड नाही आहे. अतिशय मोठी वकील आहे ती आणि ज्या व्यक्तीचा खून झाला आहे
त्याचा बॅकग्राऊंड तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की एका मुलीचा विनयभंग करण्याच्या आरोपात त्याला शिक्षा झाली होती आणि समाजात सुद्धा ऊर्जा शिंदेला खूप चांगलं स्थान आहे. त्यामुळे माझ्या आशिलाला जामीन देण्यात यावा अशी मी विनंती करतो. मग कीर्तिकर उभा राहील आणि म्हणेल की जोपर्यंत बॅलिस्टिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत ऊर्जा शिंदे यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, कारण त्या पुराव्यांबरोबर छेडछाड करू शकतात. हर्षवर्धन चिडून म्हणेल, मग बॅलिस्टिक रिपोर्ट काढणं हे काय माझ्या आशिलाचं काम आहे का, की माझं काम आहे? ते पोलिसांचं काम आहे. आणि त्याच्यासमोर पोलीस, कीर्तिकर सगळ्यांची बोलती बंदच होईल. ऊर्जा, आमदार शिर्के हर्षवर्धनकडे पाहतच राहतील. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.